कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सिद्धू खरं खरं सांग, हे सगळं कसं झालं? अगं घरी पप्पा होते म्हणून मी तुला विचारलं नाही हं? आता तुला खरंच सांगावं लागेल. अगं खरंच कसं झालं हे सांगतो. सगळं? आणि अगं असं काय करतेस? त्या बिचारायला एवढं लागलंय आणि तू ओरडतेस त्याच्यावर. हॅरी, तू जरा गप्पच बस. मला माहिती माझा भाऊ किती हट्टी आहे, त्याला ही अशीच ट्रीटमेंट हवी. अगं सोड सोड, सांगतो. अगं ताई खरंच सांगतोय, समोरच्याने धडक दिली म्हणून झालंय. धडक दिली नाही सिद्धू, मला नॅचरल ऍक्सिडेंट नाही वाटत. म्हणजे हे कोणीतरी नक्कीच प्लॅन करून केलंय. ज्याने कोणी हा प्लॅन केला असेल ना, मी त्याला सोडणार नाही हं, शोधून काढेन. तू शोधलंच आणि यामागे भावना होती हे कळलं तर? नाही ताई, अगं ते गुणाजीची पोरं असतील आणि शत्रू वाढणं हा प्रगतीचा इशारा आहे. ताई, राजकारणात असंच होत असतं. जाऊ दे ना, तू नको पडूस याच्यात. आणि उद्या मला काही झालं तर पप्पा सोडतील का त्यांना? बघ सिद्धू, तू माझा लहान भाऊ आहेस म्हणून काळजी वाटते मला. आणि मी नाही तुझी काळजी करणार तर कोण करणार रे? तुझा इतका विश्वास आहे माझ्यावर आणि मी खोटं बोलतोय. खरंच सॉरी. मी तुमचं पितळ उघडं पाडण्याच्या धमक्या तर देतोय भावना मॅडम, पण जर सत्य समोर आलं तर तुमच्यापेक्षा जास्त वाट तर माझीच लागणार आहे. आरती, हे आरती, अगं तुझं अंग तर लई तापलंय. चल चल चल, डॉक्टर कडे जाऊन येऊ. चल चल उठ. अगं आई, ते डॉक्टर कडे वगैरे काय नको बाई जायला. तुला माहिती आहे ते 1760 चाचण्या करायला लावतात. ही टेस्ट करा, ती टेस्ट करा आणि 2 करा. एवढं करून काही निघत तर काहीच नाही. आणि ते चाचण्या करायला पैसे आहेत का आपल्याकडं? अगं हाय, जेवढं साठलं ना तेवढं वापरू. एकदा बरी झालीस का पुण्याला कमव. चल चल उठ. चल आधी तू डॉक्टर. आई ऐक की, मी काय म्हणते, घरला जाऊन ते काढा करून पिते, बरं वाटेल त्यानं. डॉक्टर कडून नको गाय. देवी आई, ऐकल तर माझी पोरगी कसली ग आरती. चल चल, तू अशी ऐकायची नाही. थांब आता, मी अंकीलाच बोलवते. अगं आई, अंकीला त्याला कशाला? गप. एंकी, अगं, एंकी, एंकी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.